आमदार लक्ष्मण पवार, आमदार ॲडव्होकेट लक्ष्मण माधवराव पवार. लक्ष्मण पवार आमदार यांचा जन्म 27 जानेवारी 1974 झाला गेवराई, जिल्हा बीड येथे. त्यानंतर त्यांचं शिक्षण LLB झालेलं असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा त्यांना येतात. श्रीमती भाग्यश्री या त्यांच्या पत्नी असून त्यांना 2 मुली आहेत आणि शेती व सामाजिक कार्य त्यांचं आहे. त्यानंतर 228 गेवराई जिल्हा बीड या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे ते निवडून आलेले आहेत. आणि या मतदारसंघामध्ये यापूर्वी त्यांनी बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे ते 2013 ते 2015ला सरचिटणीस म्हणूनही काम केलेलं आहे. तसेच एक गेवराई नगरपालिकेचे ते 2007 ते 2014ला नगरसेवक होते. तसेच उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि 17 जून ते 2009 ते 17 डिसेंबर 2011 पर्यंत नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले नगरपालिका गेवराईचं. आणि शंकररावजी कवडे प्रतिष्ठान गेवराईतर्फे आदर्श नगरसेवक व पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि व्यापारी असोसिएशन गेवराईतर्फे आदर्श नगराध्यक्ष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि जाधव फाउंडेशन पुणेचा आदर्श आमदार पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. आणि 2014 तर 2019ला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते. आणि ऑक्टोबर 2019मध्ये पुन्हा त्यांची विधानसभेवर फेरनिवड झालेली आहे. त्यांना वाचन, क्रिकेट खेळणे व पाहणे आवडते. भगवती निवास, कोल्हेर रोड, गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे त्यांचं निवासस्थान आणि कार्यालय आहे. तसेच मुंबईला पण त्यांचं कार्यालय असतात त्या आमदार निवासामध्ये. आता 228 गेवराई या मतदारसंघामधील 2019चा जो निवडणूक निकाल लागला त्या संदर्भातली थोडीशी माहिती आपण घेऊ. या गेवराई या मतदारसंघामध्ये एकूण मतदार होते 3,52,375 आणि पैकी 2,61,554 मतदारांनी मतदान केलं. म्हणजे साधारण एक 70% 60% निवडणुकीचं हे मतदान झालं. आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे लक्ष्मण माधवराव पवार होते यांना 99,625 इतके मतं मिळाली. आणि त्यांच्या विरुद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयसिंह पंडित यांना 92,833 इतकी मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे. तसेच अपक्ष म्हणून उभे राहिलेले श्री बदामराव पंडित हे यांना 50,894 इतकी मतं मिळाली. आणि वंचित बहुजन आघाडीचे विष्णुदेव काते यांना 8,306 इतकी मतं मिळाली. आणि भाऊराव प्रभाळे ह्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे होते, त्यांना 1,662 इतकी मतं मिळाली. तर ही जी 99,000 जी मतं मिळाली त्यांना आणि उरलेले जे 1,60,000 जी मतं आहेत, तर ही 1,60,000 जी मतं मिळाली एकूण मतदान झाल्यापैकी. तर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अपक्ष, वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या सर्वांमध्ये विभागली गेल्यामुळे त्यांचा विजय अतिशय म्हणजे व्यवस्थितपणे झाला. आणि आता यावेळेस तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटलेला आहे. अजित पवार गट झालं, त्यानंतर शरद पवार गट झाला, त्यानंतर शिवसेना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत. त्यामुळं भारतीय राष्ट्रीय जनता पक्षाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचा जो शरद पवार गट किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे येथे चांगल्या पद्धतीची टक्कर देऊ शकतील असं वाटतं. पण भारतीय जनता पक्षातर्फे लक्ष्मण पवार आमदार यांना तिकीट म्हणजे 50 जे आमदार 50 फिक्स केलेले त्यामध्ये यांचं तिकीट हे फिक्स आहे इथून निवडायला. पण यावेळेस
निवडणूक कशी होते तर अटीतटीची होणार किंवा कशी होणार या संदर्भामधली एक थोडीशी माहिती सांगावी लागेल. कारण आता जर शरद पवार गट तिकीट दिलं तर शरद पवार गटाचा येथे खासदारही आता यावेळेस निवडून आलेला आहे, ही एक पहिली महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जरी हा खासदार निवडून आलेला असला येथे तरीही या खासदाराचं फार मोठं प्रभाव या विधानसभेवर पडेल अशातला भाग नाही आहे. तरीही एक थोडाफार प्रभाव पडेलच अशी एक शक्यता आहे. आता दुसरी गोष्ट, येथे हा जरी भाजपचा बालेकिल्ला जरी म्हटला आपण की बीड मतदारसंघ कायमस्वरूपी होता, तो आता थोडा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर शिवसेना या मतदारसंघामध्ये या भागामध्ये विभागला जाण्याची शक्यता आहे. आणि येथे जे पूर्वी राजकारण घडलं नाही ते राजकारण यावेळेस घडणार आहे आणि सर्वथा नवीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये येथे वाढलेली आहे. कारण शेजारच्याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभेला एक सर्वसाधारण ज्यांना आमदार म्हणून निवडून आला किंवा एक सर्वसाधारण ग्रामपंचायत सदस्य जो होता तोही खासदार झाला आणि फार मोठ्या जो घराणेशाही होती ती लोकांनी उद्ध्वस्त केली. तसाच प्रकार हा बीड मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि येथे देखील एक सर्वसाधारणपणे जे खासदार पारंपरिक होते भाजपचे त्यांचा पराभव करून येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार येथे झालेले आहेत. म्हणून आता यावेळेस नेमकं काय होईल हे जरी सांगता येत नसलं तरी जे काय होईल ते चांगलंच होईल आणि नवीन उमेदवार येथे निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त झालेली आहे. तरी या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडेल याचा ग्राउंड रिपोर्ट तयार करताना आपल्या कॉमेंटचा आम्हाला सर्वात जास्त उपयोग होतो आणि आपण या ज्या कॉमेंट करत असतात या पूर्ण व्हिडिओ पाहून आपल्या मित्रांना शेअर करून पूर्ण व्हिडिओ पाहून शेअर करून आणि विविध ठिकाणी चर्चा करून आपण जर ह्या कॉमेंट केल्या तर त्यावरून व्हिडिओ बनवणं अतिशय म्हणजे खात्रीलायक आणि व्यवस्थित होतो. म्हणजे तो अंदाज बरोबर निवडणुकीच्या वेळेस बरोबर येतो. तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्यावर कॉमेंट करा आणि तसेच हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते करा आणि त्यामधून म्हणजे निवडणुकीच्या वेळेस नेमकं कोण निवडून येईल किंवा कशा पद्धतीने कोण आघाडीवर राहील याचा अचूक अंदाज आम्ही करू शकतो म्हणजे या ग्राउंड रिपोर्टमध्ये. कारण लोक काही सांगत असले कसंही सांगत असले तरी ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तशाच घडत असतात. म्हणून तर या चॅनलला ATM न्यू वर्ल्ड ATM राजसत्ता या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा.